देवता, गुरुदेवता, संत देवता, इष्ट देवता, सद्गुरु देवता, ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने भगवान बेलेश्वराच्या या प्रांगणामध्ये परमदिव्य मंगलमय जगदोद्धारक श्री शिव महापुराण कथेचं आपण पान करत आहोत। शिव पुराणाचं पान करत असताना भगवान महादेवाचं हे पुराण किती जगदोद्धारक आहे, किती महत्वपूर्ण आहे याचं वर्णन आपण श्रवण करत होतो। तीनही नद्यांच्या तटावर तीर्थराज प्रयाग या ठिकाणी शौनकादिक ऋषींच्या समोर श्री सूतजी महाराजांचं आगमन झालं आणि श्री सूतजी महाराजांना शौनकादिक ऋषींनी विनंती केली, महात्मन आम्हाला या वेळेस शिवपुराण कथा सांगा। म्हणून श्री सूतजी महाराज शिवपुराणाचं महात्म्य आधी सांगतायत। शिवपुराणाच्या श्रवणाने मनुष्य किती पवित्र होतो, पाप नाहीसे होतात आणि किती जगदोद्धारक आहे शिवपुराण याचं वर्णन सूतजी महाराज करतायत। आणि हे वर्णन करत असताना आधी 5 प्रश्न जे विचारलेले होते शौनकादिक ऋषींनी की वास्तविक विवेकाची प्राप्ती कशी होईल, मनुष्याला त्याचे दोष कसे दिसतील, मनुष्यामध्ये दैवी गुण कसे प्रकट होतील, पवित्रालाही पवित्र करण्याचा उपाय काय आहे आणि शिवजींची प्राप्ती करून घेण्यासाठी जीवात्म्याने काय केलं पाहिजे, शिवजी कसे आहे, या 5ही प्रश्नांचे उत्तर संपूर्ण शिवपुराणामध्ये दिले गेलेले आहेत। या 5ही प्रश्नांच्या उत्तरामध्ये केवळ एकच महत्वपूर्ण गोष्ट आहे की सत्संग। मनुष्याने कथा श्रवण केली पाहिजे, सत्संग श्रवण केला पाहिजे। जर श्रवण भक्तीचा आश्रय घेऊन कथेचं पान केलं तर जीवात्म्याचे अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत त्याचे उत्तर मनुष्याला प्राप्त होत आहे। असं जगदोद्धारक असणारे शिवपुराण जे भगवान महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेलं आहे। भगवान महादेवापासून 2 गंगा प्रकट झालेल्या आहेत। एक गंगा महादेवाच्या जटेतून प्रकट झालेली आहे आणि एक गंगा महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेली आहे। जी जटेतून प्रकट झालेली गंगा आहे ती द्रवरूप गंगा आहे, वाहणारी गंगा आहे। जी जटेतून प्रकट झालेली गंगा आहे ती जटेतून प्रकट झालेली गंगा जी द्रवरूप गंगा आहे ती जेव्हा पृथ्वीवर आली आणि वाहायला लागली त्यावेळेस त्या गंगेमध्येही जर तुम्ही आम्ही स्नान केलं तरी देखील आपले पाप ताप नाहीसे होतात। कारण ती गंगा काय करते, ती किनाऱ्यावर असलेल्या लोकांचे पाप ताप नाहीसे करते आणि स्वतः समुद्रापर्यंत जाण्याचं कार्य करते। ज्ञानोबराय वर्णन करतायत, फेडीत पाप ताप पोखीत पिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। ती किनाऱ्यावर असलेल्या लोकांचे पाप ताप नाहीसे करते आणि मग नंतर तिचंही कार्य करते कोणतं की पूर्णत्वाला जाण्याचं कार्य ती करते। पण त्या गंगेला काही मर्यादा आहे। जर आपल्याला त्या गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर ती गंगा प्रत्येक गावाच्या जवळून वाहत नाही। ती गंगा जिथे वाहते तिथे आपल्याला जावं लागेल, मग स्नान करावं लागेल। त्यात आपल्या अंतःकरणामध्ये भाव जर नसेल तर ती गंगा आपले दोष दूर करणार नाही। आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव असेल
तर ती गंगा आपले दोष दूर करेल, बाह्य मळ दूर करेल, परंतु अंतरातला समूळ नाहीसा होईल मळ, ही घटना होऊ शकत नाही। बरं, त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेलात आणि जर अंगाला ताप आलेला असेल, आजारी पडलेले असणार, जास्त वेळ पाण्यामध्ये बसणार, तर जास्त वेळ पाण्यामध्ये बसल्यामुळे अजून ताप वाढू शकतो, अजून जास्त आजारी पडू शकणार। गंगेच्या किनाऱ्यावर शेवाळ आलेलं असेल, पाय घसरून पडले तर वाहून जाण्याची भीती आहे, जास्त पाण्याच्या प्रवाहामध्ये गेले तर वाहून जाण्याची सुद्धा भीती आहे, कारण मर्यादा आहे त्या गंगेला। कोणती मर्यादा आहे की त्या गंगेमध्ये पाय घसरून पडण्याचीही भीती आहे आणि वाहून जाण्याचीही भीती आहे। पण एक जी गंगा आहे, जी भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रकट झालेली आहे, ती आहे कथा गंगा। ती कथा गंगा ज्ञानरूप गंगा आहे। या गंगेमध्ये जर स्नान करायचं असेल, या कथा गंगेमध्ये जर स्नान करायचं असेल, तर आता फार सोपं झालेलं आहे। टीव्हीच्या समोर बसले, चांगले पारमार्थिक चॅनल जर लावले, वाटेल त्या कथा वाचकाच्या मुखातून आपण कथा श्रवण करू शकतो। प्रत्येकाकडे मोबाईल आहे, YouTube ऑन केलं, नाव टाकलं तर नाव टाकल्याबरोबर लगेच आपल्याला एका क्षणार्धामध्ये लगेच ज्याही कथा वाचकाच्या मुखातून कथा श्रवण करायची असेल, ती लगेच अर्ध्या क्षणाच्या आत ती कथा मोबाईलवर येते। आता जरी तुम्ही नाव टाकलं मोबाईलवर, टाकू नका, सोनाली दीदी महाजन आळंदीकर, तरी आत्ताची ही कथा तुम्हाला मोबाईलवर आत्ताच चालू दिसेल, कथासार चॅनलवर। म्हणजे कथा अतिशय सोपी झालेली आहे। कथा वाचकाला फोन केला, कथा वाचक गावात बोलवले की आपल्याला लगेच कथा श्रवण करता येते, सोपं आहे। कुणी आजारी पडलेलं असेल पण तरी देखील ज्ञान मंडपामध्ये येऊन बसले तरी सुद्धा ही कथा प्रभाव दाखवते, कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी या कथेमध्ये नाही। या कथा गंगेमध्ये स्नान जर केलं तर बाह्य मळ नाही, परंतु अंतरातले दोष दूर होतातच। ज्याचा जेवढा भाव तेवढ्या प्रमाणात त्याचे पाप दूर होतात। जेवढी श्रद्धा, जेवढा आपलं भावनेचं पात्र आहे, तेवढा त्याला फायदा होत असतो। बुडण्याची भीती नाही, आजारी पडण्याची भीती नाही, कोणत्याही प्रकारची भीती नाही, पण अंतरातले दोष दूर होतातच, अशी ही कथा गंगा आहे। आणि अशा कथा गंगेमध्ये जर स्नान केलं तर दोष जर दूर होत असतील तर ही कथा गंगा जी मुखारविंदातून प्रकट झालेली आहे, ही अतिशय सोपी आहे। फक्त या गंगेला एकच अपवाद आहे, एकच मर्यादा आहे, कोणती? कथा श्रवण करायला बसले तर कानपूर लाईन चांगली पाहिजे, एवढी एकच अट आहे। एवढी जर लाईन बरोबर नसेल तर कुणीही काही करू शकत नाही। फक्त एवढी लाईन, कानपूर लाईन चांगली पाहिजे, बस। मग या गंगेमध्ये स्नान करता येते, सहज ही कथा आपल्याला श्रवण करता येते। अशी भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रकट झालेली गंगा, जी आपण सूतजी महाराजांच्या मुखातून शौनकादिक ऋषी जे कथा श्रवण करतायत, तीच वेदव्यासजींनी जी लिखित केलेली गंगा आहे, आपण तिचं पान करत आहोत। या ज्ञान गंगेमध्ये स्नान करत असताना, महात्म्याचं वर्णन करत असताना, स्कंद पुराणांतर्गत महात्म्य श्रवण करताना एक कथा आपण श्रवण केलेली आहे। ज्या किरात नगरामध्ये देवराज ब्राह्मण राहत होते। किरात नगर म्हणजे काय आहे? किरात नगर म्हणजे एक मानव देहालाच म्हटलेलं आहे किरात नगर।
काहींचा देह जरी मानवाचा असला तरी विचारांनी ते किरात स्वरूपाचे असतात, म्हणजे जंगली ज्यांचा विचार आहे, ज्यांचे विचार खालावलेले आहेत, ज्यांचे विचार अशुद्ध आहेत, आणि अशा अशुद्ध विचारांमध्ये जो जीवन जगतोय, समजा तो किरात नगरामध्ये जीवन जगतो, आणि अशा किरात नगरामध्ये जे ब्राह्मण आहे, नाव आहे देवराज, आपल्या आत्म्याचं नाव आहे देवराज, देवतांचा अंश आपल्यामध्ये आहे, भगवान परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे. मूळ स्वभाव बघितला तर राजासारखा आहे, परंतु किरात नगरामध्ये राहतोय म्हणून त्या ठिकाणी वाम मार्गाला लागलेला आहे. वाईट विचारांचा पगडा त्याच्या मनावर आहे. परिणाम काय झाला? बिघडलेला व्यक्तीला जर सत्संग भेटला नाही तर तो व्यक्ती अधिक बिघडतो, आणि जास्त बिघडल्यामुळे पाप कर्म त्याच्याकडून घडतात. जशी देवराज कडून घडले, आई वडिलांना समाप्त केलं, पत्नीला समाप्त केलं, परनारी गमन केलं, परंतु दैववशात त्या ठिकाणी एका महात्म्याच्या मुखातून कथा श्रवण करत असताना योगायोग प्राण गेले, आणि परिणाम काय झाला? देवराजाचा उद्धार झालेला आहे. देवराजला शिवलोकाची प्राप्ती झालेली आहे. धन्य आहे शिवपुराण की जी पापी जीवाचाही उद्धार करणार आहे. कारण भगवान परमात्म्याचं एक वचन आहे, जीव कितीही अपीचेत्सु दुराचार, कितीही दुराचारी व्यक्ती असेल, परंतु त्याने जर चांगला मार्ग पकडला आणि तो जर भगवान परमात्म्याला शरण गेला तर भगवान परमात्मा लगेच त्याचा स्वीकार करतात. शरण आल्याबरोबर स्वीकार करतात. कारण भगवंताचं वचन काय आहे? रामचरितमानस मध्ये रामप्रभू सांगतायत, कोटी विप्रवद लागहि जाहु, कोटी आई शरण लग हो नहीं ताहु, आई शरण लग हो नहीं ताहु, सन्मुख होई, सन्मुख होई, जीव मोहि जबहि, जन्म कोटि अगर नासहि तबहि, जन्म कोटि अगर नासहि तबहि, कोटि विप्रवद लागहि जाऊ, ज्याने कोटी वध केले पण कुणाचे विप्रवध. भगवान परमात्मा शब्द काय वापरताय? ब्रह्महत्या, ब्राह्मणांची हत्या, विप्र म्हणजे ब्राह्मण, विप्रवध किती कोटी. आई शरण तजवूनहि ताहु, असा पापी जीव जरी मला शरण आला तरीही मी त्याचा त्याग करत नाही. सन्मुख होई जीव मोहि जबहि, जीव माझ्या सन्मुख झाला म्हणजे माझ्या समोर आला, मला शरण आला, माझ्या प्राप्तीच्या मार्गाला जरी लागला तरी जन्म कोटी अघ, कोटी जन्माचे अघ म्हणजे पाप, नाशहि तबहि, त्याचे कोटी जन्माचे पाप मी नाहीसे करत असतो. पण केव्हा? जर जीवात्मा मला शरण आला तर. म्हणून व्यक्तीने भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे, कायमचं शरण गेलं पाहिजे, म्हणजे भगवान परमात्मा जे आहे ते आपला स्वीकार करतात. शिवपुराणाद्वारे अजून कुणाचा उद्धार झालेला आहे?
सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना म्हणतायत, ज्याने कधीही जीवनभर पुण्य कर्म केलेलं नाही, ज्याने कधी वारी केली नाही, ज्याने कधी हरिपाठ म्हटला नाही, ज्याने कधी अन्नदानाची पंगत दिली नाही, ज्याने मंदिर बांधकामाला मदत केलेली नाही, जो कधी मंदिरात गेला नाही, ज्याने कधी नामस्मरण केलं नाही, चांगलं तर काही केलंच नाही परंतु वाईट केल्याशिवाय राहिला नाही, चांगलं तर केलंच नाही परंतु वाईटच वाईट केलेलं आहे. दोन शेजाऱ्यांचं चांगलं जमत असेल तर भांडण लावल्याशिवाय राहिला नाही, दोन भावांमध्ये चांगलं प्रेम असेल तर त्याच्याही मध्ये काहीतरी काड्या लावल्याशिवाय राहिला नाही. एखाद्या ठिकाणी चांगलं लग्न जमलेलं असेल तिथेही पाय घातल्याशिवाय राहिला नाही. म्हणजे चांगलं तर केलं नाही परंतु वाईट केल्याशिवाय राहिला. सगळे जेवढे पाप कर्म असतील तेवढे सगळे पाप कर्म त्याने केले आणि मरणापर्यंत जर त्याला पिशाच योनी प्राप्त झाली आणि त्या पिशाचाने जरी कथा श्रवण केली तरी देखील त्या पिशाचाचा सुद्धा उद्धार शिव पुराणाद्वारे होत असतो. आपण भागवताचं महात्म्य श्रवण करतानाही हे ऐकलं असेल की ज्या धुंदुकारीला पिशाच योनी प्राप्त झाली त्याने श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानंतर त्याचा उद्धार झाला. याचा अर्थ कुणी वारल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ भागवत कथा असेल, देवी भागवत कथा असेल, शिव पुराण असेल, हे तीन पुराण कुणाच्या प्रित्यर्थ जर ठेवले म्हणजे तीन ठेवले पाहिजे असं नाही, यांच्यापैकी कोणतंही एक पुराणाचं जरी आपण वाचन केलं वारलेल्या व्यक्तीच्या नावाने तरी देखील त्या वारलेल्या व्यक्तीचाही उद्धार होत असतो. म्हणून कुणी वारल्यानंतर भागवत कथाच केली जाते असं नाही. कुणाच्या उद्धाराप्रित्यर्थ देवी भागवत कथा केली तरीही चालते, कुणाच्या उद्धाराप्रित्यर्थ शिवपुराण कथा केली तरीही चालते. कारण पापी जीवाचाही उद्धार शिवपुराणाद्वारे होत असतो. त्यावेळी शौनकादिक ऋषींनी विचारलं की महात्मन तुम्ही जे आत्ताच वर्णन करून सांगितलं त्याच्यावर काही प्रमाण आहे का महाराज, काही पुरावा आहे का? कारण पुरावा पाहिजे तरच बोला आणि वक्त्याने पुरावा असल्याशिवाय बोलू नये. वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, जो वक्ता बोलत असताना पुरावा देत नाही त्याला पुरावा काय म्हटले, त्याला पुरावा. म्हणून वक्त्याने पुराव्याशिवाय कधीही बोलू नये. काही पुरावा आहे का महाराज, काही प्रमाण आहे का? म्हटले हो, पुरातन इतिहासामध्ये घडलेली घटना सांगतात. म्हणतात समुद्र निकटे देशे ग्राम बाष्कल सज्ञका वसंती वेद धर्मोचिता जनाः. समुद्र निकटे देशे ग्राम बाष्कल सज्ञका. समुद्राच्या किनाऱ्यावर एक बाष्कल नावाचं गाव होतं. म्हणजे समुद्राचा किनारा दिसायला फार सुंदर आहे परंतु समुद्राच्या किनाऱ्यावर बाष्कल नावाचं गाव आहे म्हणजे ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही असं ते स्थान आहे. बाष्कल नावाचं गाव आहे. वसंती यत्र पापिष्टा, त्या ठिकाणी पापी लोक राहतात. आणि कसे आहे, वेद धर्म जिता जनाः, जे वेद आणि धर्माच्या विरुद्ध आचरण करणारे आहेत. आता वेदाच्या विहित आचरण करणं म्हणजे काय? वेदाच्या विहित आचरण करणं म्हणजे वेदाने सांगितलेल्या नियमाचं पालन करणं. आणि वेदाने कोणते नियम सांगितलेले आहेत? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हे वचन जे आहे हे वेदाचे वचन आहे. पण
पण याच्या विमुख आचरण करणं म्हणजे वेद विहित आचरण करणं, राक्षसी वृत्तीने जगणारे लोक होते, अतिशय पापी लोक होते आणि जास्त करून त्या गावामध्ये ब्राह्मणच होते आणि सगळे वेदाच्या विमुख वागणारे होते. मनुष्याचा आत्मा शुद्ध आहे म्हणून आत्म्याला नेहमी ब्राह्मण ही संज्ञा लावली जाते, कारण आत्मा प्रत्येकाचा पवित्र आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख राशी. प्रत्येकाचा आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश आहे, पवित्र आहे, म्हणून आत्म्याला नेहमी ब्राह्मण रूपानेच त्या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. म्हणून म्हणतायत की गावामध्ये सगळे ब्राह्मण राहत होते, पण कसे होते? वेदाच्या विन्मुख वर्तन करणारे होते, राक्षसी वृत्तीचे होते. आता राक्षस कुणाला म्हणतात? आपल्या डोळ्यापुढे राक्षस शब्द आला म्हणजे लगेच आपल्या डोळ्यापुढे एक चित्र उभं राहतं, ज्याचे मोठमोठे शिंग आहेत, ज्याचे मोठे मोठे अकराळ विकराळ दात आहेत, ज्याचा चेहरा काळा आहे, ज्याचं भयानक रूप आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये आपण राक्षस ही प्रतिकृती जशी बनवलेली आहे तशा पद्धतीचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. पण राक्षस म्हणजे काय आहे? राक्षस म्हणजे काय? रामचरितमानस मध्ये म्हटलेलं आहे, राक्षस म्हणजे काय आहे? मान ही मातू पितू नाही देवा, मान ही मातू पितू नाही देवा, साधू सन करवा वही सेवा, साधू सन करवा वही सेवा. भगवान बोले बाबा देवी भवानीला सांगत असताना म्हणताय, मान ही मात पितू नाही देवा. जो मातेला मानत नाही, पित्यांना मानत नाही आणि देवाला मानत नाही, साधून सन करवावही सेवा. जो कधीही साधू संतांची सेवा करत नाही, जिनकी यहाँ आचरण भवान. हे भवानी भगवान बोले बाबा म्हणताय, ज्यांचं आचरण कसं आहे अशा पद्धतीचं आहे. तीन जानहु निश्चर सब प्राणी. त्यांना निशाचर म्हटलं पाहिजे. निशाचर म्हणजे काय? राक्षस. त्यांना राक्षस म्हटलं पाहिजे. म्हणजे ते दिसायला जरी माणसं असली तरी असायला राक्षस असतात. या जगामध्ये अनेक प्रकारचे माणसं असतात, पण ते माणसंच असतात असं. काही दिसायला माणसं असतात, असायला देव असतात. ऐकताय ना? काही दिसायला माणसं असतात, असायला संत असतात. काही माणसं दिसायला माणसं असतात, असायला राक्षस असतात. काही माणसं दिसायला माणसं असतात, असायला पशु असतात. काही माणसं दिसायलाही माणसं असतात आणि असायला सुद्धा माणसं असतात. म्हणून जो दिसायला माणूस आहे, माणूस म्हणजे फक्त माणसं समजू नका, माणूस म्हणजे बाया सुद्धा. माणूस शब्दाचा अर्थ मानव. म्हणजे जो दिसायला माणूस आहे तो असायलाही माणूसच आहे असं नाही. काही निशाचर पापी ही असतात.
म्हणून असे पापी वृत्तीचे राक्षसी वृत्तीचे लोक जे आहेत ते बाष्कल नगरामध्ये राहत होते, ज्या ठिकाणी कोणत्याही नियमाचं पालन केलं जात नाही। स्वेच्छाचारिणी स्त्रिया, नको ते खाणारे, नको ते पिणारे, नको ती कृती करणारे, नको तसं बोलणारे आणि नको तसं वागणारे, अशा वृत्तीने जगणारे लोक त्या ठिकाणी राहत होते। पण संपूर्ण गावामध्ये एकच कुटुंब चांगलं होतं, त्या कुटुंबामध्ये पती पत्नी दोघंही अतिशय पवित्र होते। पत्नीचं नाव होतं चंचुला आणि पतीचं नाव होतं बिंदुक। जे चंचुला आणि बिंदुक होते, दोघंही पती पत्नी अतिशय पवित्र वृत्तीचे, वेद धर्माचं पालन करणार। लोक आजूबाजूचे बिघडलेले बघितले, त्यांना वाईट वाटलं आणि दोघंही पती पत्नीने सगळ्या लोकांना समजावलं, बाबा रे तुम्ही फार वाईट करताय, हे योग्य नाही, तुम्ही चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे, हे चुकीचं कर्म करू नका, चुकीचं कर्म जर केलं तर तुमची अधोगती होईल। म्हणून हे चांगल्या गोष्टी चंचुला आणि बिंदुकने सगळ्या गावकऱ्यांना सांगायला सुरुवात केली, परंतु गावकरी सगळे एवढे बिघडलेले होते की या दोघांनी प्रयत्न करूनही काही फायदा झाला नाही। कारण एक कल्पना करा, एका बाजूला 98 लोक दोरी ओढतायत आणि एका बाजूला 2च जण दोरी ओढतायत, कोण जिंकेल? कुणाची ताकद जास्त बरे? जे 98 लोक एका बाजूला ओढतायत त्यांची ताकद जास्त बरे, कारण बिघडलेले लोक होते 98% आणि सुधारलेले होते 2च जण। दोघांनी फार प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही, बराच प्रयत्न केला, काहीच फायदा झाला नाही। उलट घडली घटना अशी की त्या ठिकाणी त्या लोकांच्या संगतीत गेल्यामुळे बिंदुक बिघडायला लागला। त्याने विचार केला, एवढे लोक पाप कर्म करतायत, मी का चांगला राहू? जगामध्ये असंही घडतं, आपल्या आसपासचे लोक जर माळकरी नसतील, नको ते खाणारे असतील, नको ते पिणारे असतील, घरामधले एखादा व्यक्ती जरी सत्वगुणी असेल, तो विचार करतो सगळेच खातायत, मग मी का नको खाऊ? नाही का? सगळेच हे कार्य करतायत, मी का करू नको? म्हणजे चांगला व्यक्ती बाकीच्यांच्या संगतीमध्ये बिघडण्याचा प्रयत्न करतो, तोही बिघडून जातो। परिणाम कसला? हे संगतीचा परिणाम आहे। म्हणून मनुष्याने आपली संगत चांगली ठेवली पाहिजे। दुसंग सर्वथा त्याज्य, शास्त्र सांगते। दुसंगतीमध्ये व्यक्तीने थोडाही वेळ थांबायला नको, कारण वाईटाची संगत काय करते? मनुष्याला बिघडवून टाकत असते। याच्यासाठी संत महात्मे म्हणतात की चांगला साधू जरी असला तरी वाईट संगतीमुळे तोही बिघडू शकतो। साधू सुद्धा बिघडू शकतो, कशामुळे? कुसंगतीमुळे। म्हणून मनुष्याने सावध होऊन जीवन जगलं पाहिजे। कसं जीवन जगलं पाहिजे? सावधानतेने जीवन जगलं पाहिजे। तुकोबराय म्हणतायत, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडीला साधुतेचा। ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडीला साधुतेचा। कसा असतो हिरा? घनाचे घाव जरी घातले तरी हिऱ्याचे तुकडे होत नाही,
पण ढेकून जर त्या हिऱ्याच्या जवळ जाऊन बसला तर तो हिरा सुद्धा भंगून जात असतो. कशामुळे? ढेकणाच्या संगतीमुळे. तसं साधू जरी असला परंतु साधूची जरी संगत चुकली तरी सुद्धा कुसंगे नाडीला साधू जैसा. साधू सुद्धा वाईटाच्या संगतीमुळे बिघडू शकतो. म्हणून व्यक्तीने संगत सावधानतेने केली पाहिजे. वाईट व्यक्तीचा स्पर्श जरी घडला तरी चांगला व्यक्ती सुद्धा बिघडू शकतो. रामायणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. बातमी समजली की रामप्रभूंचा उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि मंथरेमध्ये एवढा त्या ठिकाणी दाह झाला. मंथरा धावत पळत कैकईच्या जवळ आली आणि कैकईला सगळं काही समजावलं की कैकई ऐक, तुला माहित नाही तुझं किती अहित होणार आहे. तू म्हणते राम माझा आहे, ती आजची गोष्ट आहे. पण एकदा की राम राजा झाला आणि रामाची आई राजमाता झाली की तुझं काही खरं नाही, तू दासी होशील आणि तुला माहित नाही की तुला किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात. तोपर्यंत कैकईने त्या मंथरेचं अजिबात ऐकलं नाही. पण भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे की देवतांनी विकल्प पाठवलेला होता. तो विकल्प कलिंगडात गेला. ते कलिंगड मंथरेने खाल्लेलं होतं आणि ती मंथरा ज्यावेळेस कलिंगड खाऊन आली, विकल्प तिच्यामध्ये होता आणि त्या मंथरेचा स्पर्श जसा झाला कैकईला, त्या विकल्पाने लगेच कैकईमध्ये प्रवेश केला आणि परिणाम कैकईची बुद्धी बदलली. कैकईची बुद्धी बदलली आणि मग नंतर कैकई वाईट विचार करायला लागली, नाही माझं अहित होणार आहे. कशामुळे? वाईट संगतीचा संग तर केला परंतु वाईटाचा स्पर्श झाल्यामुळे हा बदल झालेला आहे. म्हणून वाईट लोकांचा स्पर्श सुद्धा नको सांगितलेला आहे. याच्यामुळे बघा तुम्ही मोठमोठे महात्मे पायालाही स्पर्श करू देत नाही. न जाणो कोण कशा पद्धतीचा व्यक्ती येईल आणि स्पर्श करेल. याच्यामुळे पायालाही काही लोक स्पर्श करू देत नाही. याच्यामुळे व्यक्तीने संगतीपासून सावधान राहिलं पाहिजे. आता वाईट संगतीचा व्यक्ती असेल आणि त्याच्या जवळ जर एखादा चांगला व्यक्ती उभा राहिला असेल तर बघणारे काय म्हणतात, हा व्यक्ती सुद्धा तसाच असला पाहिजे. आणि वाईट जर मित्र असेल, तो मित्र जर वेगवेगळ्या व्यसन करणारा असेल आणि चांगला व्यक्ती जर त्याच्या जवळ असेल तर चांगल्या व्यक्तीला तो बिघडवल्याशिवाय राहत नाही. एखाद्या दिवशी सहज म्हणणार, मित्रा आज माझा वाढदिवस आहे, माझ्या बरोबर येणार नाही, फक्त दुकानापर्यंत, मी तुला काही घ्यायला लावणार, फक्त दुकानापर्यंत तर चल. दुकानापर्यंत जातो, दुकानात जाऊन बसतो. मित्र पुढे काय म्हणतोय, अरे तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, तू माझ्यासाठी एक घोट घेणार नाही? एक घोट माझ्या वाढदिवसाला एक घोट घेणार नाही? चांगला व्यक्ती विचार करतो, समोरचा जीव देतोय, मग त्याच्यासाठी एक घोट घ्यायला काही हरकत? एकदा की घोट घेतला, दुसऱ्या दिवसापासून घे म्हणून सांगायची गरज पडत, म्हणजे व्यक्ती लगेच बिघडतो. कशामुळे? वाईट संगती. म्हणून व्यक्तीने सावधान होऊन जीवन जगलं पाहिजे. बिंदुक जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी बिघडला, वाईट संगतीचा परिणाम. आणि जसा बिंदुक बिघडला त्या ठिकाणी बिंदुकने विचार केला की काय बदल होणार आहे. चंचुलेने समजवायला सुरुवात केली, परंतु चंचुला समजवायला लागली तरीही बिंदुक सुधारायला तयार नाही. एकटी चंचुला, चांगली राहिलेली एकटी स्त्री, तिने विचार केला सगळेच बिघडले, पतीही बिघडला, मग मी का चांगली राहू? ती सुद्धा वाम मार्गाला लागली, ती सुद्धा बिघडली. आपलं जीवनही तसंच आहे. आपला आत्मा पवित्र आहे आणि पवित्र आत्मा असताना जेव्हा या संसारामध्ये आपण वावरतो
त्यावेळेस संसाराचे जे गुणदोष आहे ते आपल्यामध्ये प्रविष्ट होतात आणि गुणदोषांचा परिणाम काय होतो, त्या ठिकाणी आत्मा जो आहे तो सुद्धा वाम मार्गाला, आपलं मन जे आहे ते वाम मार्गाला लागतं. परिणाम मनुष्य वाईट मार्गाला लागला की मनुष्याची अधोगती होते, हानी होते. आणि एकदा की त्याची अधोगती झाली की इंद्रिय जिंकतात आणि मनुष्य हरतो. इंद्रिय पुन्हा पुन्हा जिंकतात म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरतो. ज्या दिवशी इंद्रिय हरतील आणि आपण जिंकणार त्या दिवसापासून आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येण्याची गरजच पडणार नाही. केव्हा? जेव्हा आपण जिंकणार आणि इंद्रिय हरणार, विषय हरणार. पण प्रत्येक वेळेस घडतं काय, इंद्रिय जिंकतात, विषय जिंकतात आणि आपण हरतो. आपण हरतो म्हणून काय होतंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या संसारामध्ये पुन्हा पुन्हा यावं लागतं. 84 लक्ष योनीमध्ये तुम्हा आम्हाला फिरावं लागतं. कशामुळे? आपण हरतो म्हणून. काय घडलेलं आहे, चंचुला सुद्धा हरली का? संगतीचा परिणाम. पती बिघडला, पतीची संगत, वाईट संगत तिलाही लागली. महाभारतातले 3 पात्र अतिशय महत्वाचे आहेत. एक आहे कृष्ण, दुसरे आहे भीष्म आणि तिसरा आहे कर्ण. सगळ्यात महत्वाचे पात्र हे 3 आहेत महाभारतातले. पण या पात्रांमध्ये घडलं काय, भीष्माचार्यांना माहित होतं की मी वाईटांच्या संगतीत आहे, पण प्रतिज्ञेमुळे त्यांना त्या संगतीला सोडता आलं नाही. जरी कळालं चांगलं काय आहे, वाईट काय आहे, तरी वाईटाची संगत सोडता आली नाही. का? प्रतिज्ञेमुळे. आणि कर्णालाही शेवटी कळालं की मी चुकीच्या संगतीत आहे, पण कर्णावर बोजा होता उपकाराचा. परिणाम कर्णाने ते उपकार जाणले आणि त्याच्यामुळे कर्णाने दुर्योधनाची संगत सोडली नाही. अधोगती झालेली आहे. म्हणून मनुष्याने संगत चांगली केली संगत गुणाची केली पाहिजे. मनुष्याने संगत संतांची केली पाहिजे. म्हणूनच म्हटलेलं आहे की मनुष्याने जशा पद्धतीने संगत केलेली आहे तशाच पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये घटना घडत असतात. म्हणून संगत चांगली केली पाहिजे. कबीरजी महाराज म्हणतायत, संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे. ज्यांना उभं राहून पाय मोकळे करायचे असतील, पावल्या खेळायच्या असतील, नृत्य करायचे असतील, ते जागेवर उभे राहू शकतात. ठीक आहे. भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये ज्यांना आनंद घ्यायचा असेल ते जागेवर उभे राहू शकतात. लाजण्याची काही गरज नाही. आपल्याला भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये
नृत्य करायचं आहे. पग गुंडरवान मीरा नाची. भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये नृत्य करायचं आहे. संतन के संग लागले, संतन के संग तेरी आरती, संतन के संग लागले तेरी आरती
मनुष्याची चांगली असेल तरच मनुष्य चांगल्या कार्याला लागू शकतो, चांगलं कार्य करू शकतो, चांगलं वळण त्याला लागू शकतं, त्याचे विचार चांगले राहू शकतात. पण संगत जर वाईट असेल तर चांगला व्यक्ती सुद्धा वाईट संगतीमुळे बिघडू शकतो. म्हणून वाईट संगतीचा परिणाम काय झालेला आहे तर वाईट संगतीमुळे बिंदुकही बिघडला, चंचुलाही बिघडली आणि काही कालावधीनंतर बिंदुकचा प्राण गेलेले आहे. जेव्हा बिंदुकचे प्राण गेले त्या ठिकाणी बिंदुक वारल्यानंतर घरामध्ये फक्त चंचुला एकटीच राहिली. लक्षपूर्वक ऐका. त्यावेळेस चंचुला घरामध्ये एकटी असताना कोणताही प्रकारचा आधार नाही. गावामध्ये काही लोक आले बाहेर गावची तीर्थयात्रा करणारे, ते गोकर्ण तीर्थामध्ये जात होते. चंचुलेने विचार केला, चला आपणही गोकर्ण तीर्थाला जाऊया या लोकांच्या बरोबर, निदान यांच्या संगतीत राहता राहता पंक्तीमध्ये 2 टायमाचं जेवण तरी मिळेल. पण चंचुला निघाली आणि चंचुला गेलेली आहे त्या लोकांच्या सोबत गोकर्ण तीर्थापर्यंत. चालता चालता दमली, थकली आणि गोकर्ण तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक शिवालय दिसलं. त्या शिवालयामध्ये थकवा दूर करण्यासाठी जाऊन बसलं. योगायोग त्या शिवालयामध्ये एक कथावाचक शिव पुराण कथा करत होते. त्या ठिकाणी चंचुला कथा श्रवण करण्यासाठी बसली आणि जशी कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी चंचुला बसली, शरीराचा थकवा दूर करण्यासाठी बसली, पण कथा ऐकता ऐकता तिच्या मनाचा थकवा दूर झाला. कथा काय करते? कथा मनाचा थकवा दूर करते. आणि नेमकी लक्षपूर्वक कथा श्रवण करत असताना कथावाचक त्या ठिकाणी कथेमध्ये वर्णन करत होते की कोणतं पाप कर्म केल्यानंतर कोणत्या प्रकारची गती मनुष्याची होते, मनुष्याला कसे पाप भोगावे लागतात, त्याचा तो कोणत्या कोणत्या प्रकारच्या नरकामध्ये जातो, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या यातना त्याला सहन कराव्या लागतात. लक्षपूर्वक जेव्हा चंचुलेने त्या ठिकाणी हा कथा भाग श्रवण केला त्यावेळेस त्या ठिकाणी चंचुला अतिशय भयभीत झाली. कथा संपली.
कथावाचकांच्या जवळ गेले आणि चंचुलेने कथावाचकांचे पाय धरले. चंचुला त्या महात्म्यांच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी रडू लागली. महाराज, तुम्ही जेवढं ही कथेमध्ये वर्णन केलेलं आहे ना, तेवढे सगळे पाप मी केलेले आहे आणि ते पाप केल्यानंतर मृत्यू पश्चात मलाही नरकात जावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतील, माझी ही अधोगती होईल. महाराज, ते महाभयानक वर्णन ऐकल्यानंतर मी अतिशय भयभीत झालेली आहे. माझी विनंती आहे महाराज की मला तशी गती माझी व्हायला नको, माझी अधोगती व्हायला नको. मला वेगवेगळ्या प्रकारच्या नरकामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या यातना सहन करण्याची वेळ यायला नको. याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? चंचुलेने स्वतःच्या तोंडाने सगळे दुर्गुण जे होते तिच्यामध्ये ते सगळे सांगितले. कुणाला? त्या कथावाचकांना. जसे जे जे पाप तिने केलेले होते ते सगळे तिने सांगितले. महाराज बघा, तुम्ही वर्णन केल्या प्रकारे मी हे सगळे पाप कर्म केलेले आहे. मला माहित नव्हतं की मृत्यू पश्चात एवढ्या यातना सहन कराव्या लागतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 3 जणांजवळ गेल्यानंतर कधीही खरं ते लपवायचं नाही. कोणत्या तिघांजवळ? एक आहे डॉक्टरांच्या जवळ जर गेले तर जेही त्रास होत असेल तो जसल्या तसा सांगितला पाहिजे. जर आपण आपल्याला होणारा त्रास लपवला तर डॉक्टर कितीही हुशार असले तर आपल्यावर इलाज करू शकत नाही. म्हणून जे असेल ते खरं दुखणारं जेही असेल ते डॉक्टरांना सांगितलं पाहिजे. दुसरं, संतांजवळ आणि गुरूंजवळ जर गेले तर जेही आपण पाप कर्म केलेले असतील, चांगलं केलेलं असेल, वाईट केलेलं असेल, आपल्याला काही साक्षात्कार घडला असेल, आपली पारमार्थिक कोणती चांगली स्थिती असेल, हे सगळं गुरूंना आपण सांगितलं पाहिजे. आणि तिसरं, देवाच्या मंदिरात गेले की देवाला सुद्धा आपण सगळं काही खरं ते सांगितलं पाहिजे. देवा, मी कसा आहे? संत महात्मे सुद्धा देवाच्या जवळ गेले की सगळे दुर्गुण सांगून देतात की प्रभो, मी असा आहे. कसा आहे? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी. जेवढेही पाप कर्म केलेले असतील, ज्याही स्थिती असेल, पण प्रभो असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राय. जसं असेल तसं देवाला सांगितलं पाहिजे, देवा मी असा आहे. कारण वेगवेगळे मुखवटे बदलून आपण लोकांना फसवू शकतो, जगाला फसवू शकतो, पण देवाला आपण फसवू शकणार नाही. कारण देवाला माहित आहे आपण नेमकी कसे आहोत. म्हणून जसं असेल तसं आपण देवाला सांगितलं पाहिजे, देवा मी असा आहे. या 3 ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याने जसं खरं असेल ते सांगितलं पाहिजे. चंचुलेने त्या महात्म्यांना सगळं सांगितलं. महाराज बघा, मी असे पाप कर्म केलेले आहेत, सांगा मी काय करू? त्यावेळेस त्या महात्म्यांनी चंचुलेला सांगितलं, चंचुले, तू पाप कर्म तर केलेलं आहे, पण आता तू शिव पुराण कथा श्रवण कर, शिवजींची भक्ती कर, शिव नामाचा जप कर, म्हणजे तुझे सर्व पाप नाहीसे होते. कथा श्रवण करण्याच्या लालसेने चंचुला त्याच ठिकाणी मंदिरामध्ये थांबली. पहाट झाली की मंदिर झाडून काढायची, मंदिर पुसून काढायची, मंदिराची स्वच्छता करायची, दिवसभर कथा श्रवण करायची. परिणाम, कथेच्या श्रवणाने तिचे पाप दूर झालेले आहे. पश्चातापाच्या पवित्र तीर्थामध्ये जणू तिने स्नान केलेलं आहे. जर अनावधानाने आपल्याकडून पाप कर्म झालं तर मनुष्याने पश्चाताप केला पाहिजे. मनुष्याला पश्चाताप झाला पाहिजे की माझ्याकडून पाप कर्म घडलेले आहे, देवा मला क्षमा कर, मी किती पाप केलेले आहे. देवाला सांगितलं पाहिजे, देवाला विनंती केली पाहिजे की प्रभो मी पाप केलेलं आहे, दया करो भगवान, मुझ पर भी कुछ तो दया करो, कृपा करो भगवान, मुझ पर भी कुछ तो
कृपा करो, कभी ना तेरी माला मेरी, कभी ना जाप किया है। मैंने जाने अनजाने में, मैंने जाने अनजाने में कितना पाप किया है प्रभु, कितना पाप किया है। भगवान परमात्म्याला आपण सांगितलं पाहिजे, प्रभू लक्ष नसताना माझ्याकडून किती पाप कर्म झालेले आहे, पण मला तुम्ही क्षमा करा. पश्चातापाच्या सारखं तीर्थ या जगामध्ये नाही. पाप केलं आणि पश्चाताप झाला, आणि जर एखादा साधक असेल तर पश्चाताप झाल्यानंतर घडलेल्या पापाबद्दल तो साधक स्वतःला दंड सुद्धा देतो. एका दिव्य विभूती महात्म्यांच्या मुखातून मी श्रवण केलेलं आहे की जर आपल्याकडून पाप कर्म घडलं तर आपण आपल्याला दंडित केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आज तुला जेवण मिळणार नाही, आज तू पाप केलेलं आहे. आज तुला पाणी मिळणार नाही कारण आज तू वाईट विचार केलेला आहे. घडेल आपल्याकडून हे घडेल, पण साधक पाप कर्म जर घडले तर स्वतःला दंडित करत असतात. त्या ठिकाणी चंचुलेला पश्चाताप झालेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे पश्चाताप पाप कृतां पापानां निष्कृती पर सर्वेषां वर्णिता सद्वी सर्व पाप पश्चाताप पाप कृतां पापानां निष्कृती पराः. पश्चाताप झालं तर पापातून जीवात्मा मुक्त होत असतो. म्हणून पश्चाताप झाला पाहिजे. वाईट वाटलं पश्चाताप झाल्यानंतर त्या ठिकाणी ती त्याच ठिकाणी सेवा करू लागली. काही दिवसानंतर तिचे प्राण गेले. प्राण गेल्यानंतर तिला शिवगण घेण्यासाठी आले. तिचा आत्मा घेऊन शिव लोकामध्ये निघून गेले. काय दिव्य त्या ठिकाणी स्वरूप तिला बघायला मिळालं. म्हणतात शिव लोकामध्ये गेल्यानंतर साक्षात भगवान महादेव सिंहासनस्थ बसलेले बघितले. अनेक देवी देवता महादेवाचं पूजन करतायत. सर्व देवतांचं दर्शन चंचुलेला घडलेलं आहे. चंचुलेने महादेवाला नमस्कार केलेला आहे. देवी पार्वती दिसलेली आहे. देवी भगवतीला नमस्कार केलेला आहे. देवी भगवतीने चंचुलेला आपल्या सेविकांमध्ये ठेवून घेतलेला आहे. चंचुला देवी पार्वतीची सेविका झाली. देवी पार्वतीची सेवा करायला लागली. आणि जेव्हा ती देवी पार्वतीची सेवा करायला लागली एक दिवस ती खिन्न मनाने बसली. देवी पार्वतीने विचारलं चंचुलेला तू का दुखी आहेस? त्यावेळेस चंचुलेने सांगितलं माझा उद्धार झाला पण माझे जे पती आहे बिंदुक त्यांचं काय झालेलं आहे, कुठे असतील ते? त्यावेळेस डोळे बंद केले. देवी भगवतीने बघितलं आणि डोळे उघडल्यानंतर सांगितलं चंचुले तुझा पती विंध्याचल पर्वतावर पिशाच्य झालेला आहे. तो पिशाच्य झालेला आहे. त्याला पाप योनी प्राप्त झालेली आहे. अनंत यातना त्या ठिकाणी त्याला होत आहे. त्या ठिकाणी चंचुलेने हात जोडले आणि रडता रडता चंचुला देवी पार्वतीला सांगते माझा उद्धार झाला पण माझ्या पतीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्या चंचुलेने देवी पार्वतीला सांगितलं काहीतरी करा आणि माझ्या पतीचा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी कर. त्यावेळेस त्या ठिकाणी देवी पार्वतीने एक तुंबरू नावाच्या गंधर्वाला बोलवलं. जो गंधर्वाचा राजा आहे तो तुंबरू नावाचा गंधर्व जो आहे त्याला सांगितलं की चंचुलीला घेऊन विंध्याचल पर्वतावर जा आणि विंध्याचल पर्वतावर गेल्यानंतर पिशाच योनी प्राप्त झालेल्या बिंदुकला त्या ठिकाणी शिवपुराणाची कथा सांगा म्हणजे त्याचा उद्धार होईल. तुंबरू गंधर्व
त्या ठिकाणी चंचुलीला घेऊन विंध्याचल पर्वतावर निघालेले आहेत. त्या विंध्याचल पर्वतावर पिशाच योनी ज्याला प्राप्त झालेली होती तो बिंदू त्या ठिकाणी अतिशय भयानक रूपामध्ये विंध्याचल पर्वतावर फिरू लागलेला होता. महाभयानक असं स्वरूप त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं होतं. विंध्याचल पर्वतावर तो इकडे तिकडे फिरत होता आणि तेवढ्यात त्या ठिकाणी चंचुला आणि तुंबरू गंधर्व त्या ठिकाणी निघालेले आहेत. विंध्याचल पर्वतावर त्या पिशाचाचा शोध घेऊ लागलेले आहेत. गंधर्वाच्या सोबत चंचुला विंध्याचल पर्वतावर आलेली आहे. विंध्याचल पर्वतावर गेल्यानंतर तुंबरू गंधर्वाने आणि चंचुलेने त्या पिशाचाला धरलेला आहे. पिशाचाला पकडलेला आहे आणि पिशाचाला पकडून त्याला आपल्या समोर बसवलेला आहे. दोघांनीही समोर बसवलेला आहे. आली तुंबरू गंधर्वाकडे तोंड करून बसलेले दोघही जण. तुंबरू गंधर्वाची खुर्ची जरा मागे करा बरं. ती चंचुला इकडून बसवा. तुंबरू नावाच्या गंधर्वाने त्या ठिकाणी पिशाचाला म्हणजे बिंदुकला आणि चंचुलेला शिव महापुराण सांगितलेलं आहे. पिशाचाला इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी तो पकडून बसवलं गेलेला आहे. इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी तुंबरू गंधर्वाच्या मुखारविंदातून संपूर्ण शिव महापुराण कथा विधिवत त्या ठिकाणी श्रवण केली गेली आणि विधिवत कथा श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण कथा झाल्याबरोबर कथेची पूर्णाहुती झाल्याबरोबर लगेच पिशाच देह जो आहे तो त्या पिशाच्याचा नाहीसा झालेला आहे, समाप्त झालेला आहे. आणि पिशाच देह समाप्त झाल्यानंतर लगेच त्या गंधर्वाला शिवजींसारखं दिव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दिव्य असा शिवजींचं स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि तो गंधर्व शिव स्वरूप दिसू लागलेला आहे. आणि जेव्हा शिव स्वरूप दिसायला लागला तुंबरू गंधर्वाच्या समोर त्या ठिकाणी बिंदुक हात जोडून उभा राहिलेला आहे. बस बस बस
ठिकाणी बिंदू उभा राहिलेला आहे. चंचुला सुद्धा हात जोडून उभी राहिलेली आहे. चंचुलेला अतिशय आनंद झालेला आहे की पतीचा उद्धार झाला, शिव स्वरूप प्राप्त झालं. शिवगण त्या ठिकाणी आले, शिव लोकामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि शिव लोकामध्ये गेल्यानंतर श्री शिवजींचं दर्शन जेव्हा बिंदुकला झालेलं आहे, शिवजींचं दर्शन झाल्यानंतर शिव पुराण कथेच्या श्रवणामुळे त्या ठिकाणी शिवजींनी बिंदुकला आपल्या सर्व इतर सेवकांमध्ये सामील करून घेतलेला आहे. देवी चंचुला ही पार्वतीची सेविका आणि बिंदुक हा महादेवाचा सेवक झालेला आहे आणि त्यांचा कायमचा उद्धार झालेला आहे. बोला उमापती महादेव की जय, उमापती महादेव की जय, उमापती महादेव की जय. भगवान श्री शिवजींच्या कृपेने त्या ठिकाणी दोघांचाही उद्धार झाला. शिव पुराण कथेच्या श्रवणाने दोघांचाही उद्धार झालेला. धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले, तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले,
धन्य आहे श्री शिवजींची माया की पाप कर्म केल्यानंतर सुद्धा श्री शिवजींनी स्वीकार केलेला आहे आणि पापाचा सुद्धा उद्धार शिवपुराणाच्या द्वारे झालेला आहे. एवढी शिव महापुराण कथा अतिशय दिव्य आहे, महत्वपूर्ण आहे, पाप नाहीसे करणारी आहे. उद्धार झालेला आहे त्या ठिकाणी पापी जीवांचाही. अतिशय सुंदर पात्र बनलेले आहेत, यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. याच्यानंतर शिवपुराणाचे हे दोन महात्म्यांमध्ये दोन कथा सांगितल्यानंतर शिवपुराणाची विधी सांगतायत सूतजी महाराज. जसं कन्याच्या विवाहामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जात नाही, तसं शिवपुराण कथेचं आयोजन केल्यानंतर कोणत्याही प्रकारची कमतरता भासायला नको. आयोजकांनी नियोजकांनी याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणतात विधिवत शिवपुराणाचं त्या ठिकाणी मांडणी केली पाहिजे. कथावाचकांनी विधिवत कथा केली पाहिजे. कथा एकदा प्रारंभ झाली की कुणीही अधूनमधून उडता कामा नाही. कथा सुरू होण्याच्या आधीच श्रवण करणाऱ्यांनी कथेच्या ज्ञान मंडपामध्ये येऊन बसलं पाहिजे. कथा श्रवण करत असताना भक्तियुक्त अंतःकरणाने कथा श्रवण केली पाहिजे. कथा झाल्यानंतरच भोजनाचा नियम सांगितलेला आहे. त्याच्यानंतर कथेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याच्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा नेहमी जप केला पाहिजे. त्याचबरोबर कथेमध्ये आपण जेवढा अंतःकरणापासून कथा श्रवण करणार तेवढ्या प्रमाणामध्ये फल त्या ठिकाणी श्रवण करणाऱ्याला प्राप्त होत असतं. 7ही दिवस कोणत्या नियमाचं पालन केलं पाहिजे? सूतजी महाराज म्हणतायत ब्रह्मचर्य मधरप्सु पत्रावल्यांच भोजन कथा समाप्तो भूतींच कुर्यान् नित्यं कथाव्रती. ब्रह्मचर्य मधरप्सुती म्हणतात ब्रह्मचर्यत्वाचं पालन केलं पाहिजे. पत्रावल्यांच भोजनम म्हणजे झाडाच्या पानांवर भोजन शक्यतो केलं पाहिजे. कथा समाप्त भुंक्तींच कथा समाप्त झाल्यानंतरच भोजन केलं पाहिजे. आणि कथेच्या व्रताचं पालन केलं पाहिजे. कोणते व्रत सांगितलेले आहे? कालही मी सांगितले, उपवास केला पाहिजे 7ही दिवस. नाही शक्य झालं तर एक वेळ तरी उपवास केला पाहिजे. नाही शक्य झालं उपवास नाही केला तरीही चालेल, भोजन करून आला तरीही चालेल. परंतु कथेमध्ये एकदा की कथा प्रारंभ झाली, कंदमुळं, मुळा, गाजर, हिंग, लसूण, कांदा, डाळी आणि वांगे, त्याचबरोबर मसूरची डाळ आणि शिळे अन्न पदार्थ भक्षण करू नये. या नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि मग नंतर शक्य झालं तर शिव सहस्रनामाचाही जप केला पाहिजे. याच्यानंतर श्री गणेशा करतायत, शिवपुराणामध्ये प्रारंभ करतायत. आणि शिवपुराणाचा प्रारंभ करत असताना, श्री गणेशा करत असताना प्रथम श्लोकामध्ये भगवान श्री शिवजींचं सार्वभौम नमन करतायत. प्रथम श्लोकामध्ये विद्येश्वर संहिता या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे. आणि विद्येश्वर संहितेमध्ये भस्म, रुद्राक्ष, नाम, पूजापाठ याचं संपूर्ण वर्णन पहिली संहिता विद्येश्वर संहितेमध्ये आलेलं आहे. या विद्येश्वर संहितेच्या प्रथम श्लोकामध्ये महादेवाचं सार्वभौम नमन करत असताना वेदव्यासजी महाराज म्हणतायत, महादेव कसे आहेत? आद्यांत मंगलमजात समान भाव आर्यदमीश नजरा मरणात्मदेव पंचाननं प्रबल पंचविनोदशीलं समावै मनसि शंकरम् अंबिकेशम्. महादेव कसे आहे? आद्यांत मंगलमजात समान
आदी आणि अंत ज्यांना नाही ते महादेव आहेत. ज्यांच्या आधी कुणीही नाही ते आधी असतात आणि आधी आहे महादेव. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असे आधी असणारे महादेव आहेत आणि त्यांना अंतही नाही. जे अनादी आहेत त्यांच्या आधी कुणीही नाही, बाकी सगळे त्यांच्या नंतर. आणि महादेवापासूनच सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. आता श्रवण करणाऱ्यांना वाटेल की महाराज आम्ही भागवत श्रवण केलं, त्या भागवतात सांगितलेलं आहे की संपूर्ण त्रैलोक्य हे विष्णू पासून बनलेलं आहे. महाराज आम्ही देवी भागवत कथा श्रवण केली, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की संपूर्ण त्रैलोक्य हे देवी भगवती पासून बनलेलं आहे. आणि आता तुम्ही सांगतायत की संपूर्ण जगत महादेवापासून बनलेलं आहे. याच्यामधलं खरं काय? नेमकी खरं काय? नेमकी हे जगत कुणापासून बनलेलं आहे? लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक पुराण हे वेगवेगळ्या कल्पामध्ये लिहिलं गेलेलं आहे. वेद व्यासजी यांना अनेक हजारो वर्षांचं आयुष्य होतं. ते अनेक कल्पांमध्ये जिवंत होते आणि अनेक कल्पांमध्येही वेद व्यासजींनी अवतार धारण केलेला आहे. त्यावेळेस वेद व्यासजींनी ज्या कल्पामध्ये ज्या देवापासून सृष्टीची निर्मिती झाली, त्याच देवापासून सृष्टीची निर्मिती झालेली आहे असं त्या कल्पामध्ये लिहिल्या गेलेल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. येतंय का लक्षात? शिव महापुराण ही रुद्र कल्पामध्ये झालेली कथा आहे आणि रुद्र कल्पामध्ये महादेवापासून सृष्टीची निर्मिती झालेली होती. त्याच्यानंतर देवी भागवत कथा जेव्हा लिहिलेली आहे त्यावेळेस देवी भागवत कथा ही सारस्वत कल्पामध्ये लिहिली गेलेली आहे आणि सारस्वत कल्पामध्ये देवी भगवती पासून संपूर्ण त्रैलोक्याची निर्मिती झालेली होती. त्याच्यानंतर जी श्रीमद भागवत कथा आहे ती श्रीमद भागवत कथा पद्मकल्पामध्ये लिहिली गेलेली कथा आहे. पद्मकल्पामध्ये संपूर्ण सृष्टीची निर्मिती ही श्री हरी विष्णू पासून झालेली होती. त्याच्यामुळे संपूर्ण वर्णन हे श्री हरी विष्णू पासून जगत निर्माण झालेलं आहे असं वर्णन आलेलं आहे. मार्कंडेय पुराण सुद्धा सारस्वत कल्पामध्ये लिहिलं गेलेलं आहे. म्हणून रुद्र कल्पामध्ये महादेवापासून सृष्टीची निर्मिती झाल्यामुळे महादेवच आदी दाखवले गेलेले आहेत, मुख्य दाखवले गेलेले आहेत शिवपुराणामध्ये. शिवपुराण रुद्र कल्पामध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे जेही आहे ते योग्य आहे, बरोबर आहे. कल्पभेद असल्यामुळे आपण श्रवण करत असताना आपल्या मतीमध्ये भ्रम निर्माण होतो. तसं तर परमार्थ करत असताना अनेक प्रश्न साधकाच्या मनामध्ये उत्पन्न होतात की अशा देवाने असं का केलं, अशा संतांनी तसं का केलं. काही गोष्टी आपल्या बुद्धीला मान्य होत नाहीत, काही गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात. त्यावेळेस व्यक्तीने दोष हा संतांना आणि ग्रंथांना कधीही द्यायचा नाही. कारण यामध्ये लिहिलं गेलेलं जेवढंही आहे ते अजिबात चुकीचं नाही. दोष आपल्या बुद्धीमध्ये आहे. आपण सगळं वाचन केलेलं नाही, थोडंसं ऐकलं की शेपूट घेऊन लगेच आपण निघतो. असंच होतं आणि मी असंच ऐकलेलं होतं. म्हणून काय होतंय, थोडं जरी काही पाठ असेल तर ते पाठ असलेले कधी कधी महाभाग येतात. आम्ही असं ऐकलं होतं, सांगा तुम्हाला माहिती आहे. असे काही महाभाग प्रश्न विचारायला येतात आणि त्यांना तेवढंच माहित असतं, त्यांना तेवढंच माहित असतं आणि ते तेवढाच प्रश्न सगळ्यांना विचारत असतात. कारण त्यांना तेवढंच माहित असतं, कुठेतरी ऐकलेलं वाच. तसं ज्ञान जगामध्ये भरपूर आहे आणि सगळ्याच प्रश्नांचे उत्तर जर प्राप्त करायचे असतील तर त्याच्यासाठी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचावे लागतील, तेव्हा आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतील. म्हणून मनुष्याने आपल्याकडे जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे साधू संतांना आणि देवांना कधीही नावं ठेवायचे नाही, कधीही नावं ठेवायचे नाही. आपला बुद्धीतला तो दोष आहे.
भगवान महादेवापासून सृष्टीची निर्मिती झालेली आहे असं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. आणि ज्याचं पुराण त्याचंच वर्णन केलं जातं. जसं ज्याचं लग्न त्याच्याच नावाने गाणे म्हटले जातात. तुमच्याकडे लग्नाच्या आधी गाणं म्हणतायत का? नवरदेव नवरीच्या नावाने लग्न घरी 7-8 दिवस बाकी असले लग्नाला की गल्लीतल्या महिला नातेवाईक सगळे एकत्र आलेले असतात, सगळे जवळचे आलेले असतात आणि लग्नाच्या घरी जेवण झालं की सायंकाळच्या वेळेस अंगणामध्ये बसायला टाकलं जातं. सगळ्या महिला मेहंदी काढत असताना त्या ठिकाणी बसतात आणि बसल्यानंतर सगळ्या महिला गाणे म्हणतात ना हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. म्हणतात ना गाणे तेच असतात, फक्त गाण्यामध्ये नवरीचं नाव टाकलं जातं आणि नवरदेवाचं नाव. गाणे सगळे तेच असतात. तसं ज्याची कथा त्याचं वर्णन. या ठिकाणी शिवपुराणाची कथा आहे म्हणून सगळ्या शिवपुराणामध्ये महादेवाचंच वर्णन आलेलं आहे आणि महादेवाचेच गुण गायलेले आहे. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे महादेव कसे आहे आद्यांत, ज्यांना आदी नाही आणि अंत नाही. अजून एक गोष्ट, शिवजी हे खरोखर आदी अनादी आहेत. त्याच्यामुळे शिवजींचा जन्म या तारखेला आणि या ठिकाणी झाला असं कुठेही वर्णन आलेलं नाही. जसं देवी भागवत असेल तर देवीचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. गणेश पुराण असेल गणेशजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. स्कंद पुराण असेल भगवान स्कंदाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भागवत कथा असेल श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. रामकथा असेल राम जन्म साजरा केला जातो. पण शिवपुराणामध्ये कुठेही महादेवाचा जन्मोत्सव साजरा केला जात नाही. कारण शिवजींचा कधी जन्मच झालेला नाही, ते अजन्मा आहेत, अनादी आहेत. आणि कसे आहेत म्हणतात आद्यांत मंगल मजात समान भाव. कसे आहेत? समान भाव, सगळ्यांवर समान प्रेम करणारे आहेत. म्हणून देवताही महादेवाच्या नावाचं चिंतन करतात आणि राक्षस सुद्धा महादेवाच्या नावाचं चिंतन करतात. श्रीकृष्ण सुद्धा महादेवाचे भक्त आहेत आणि ज्या कंसाला मारलं तो कंस सुद्धा महादेवाचा भक्त आहे. राम सुद्धा महादेवाचे भक्त आहेत आणि रावण सुद्धा महादेवाचा भक्त आहे. म्हणून देवताही महादेवाचं पूजन करतात हे आश्चर्य नाही. दानव सुद्धा महादेवाची भक्ती करतात. कारण महादेव कसे आहे? समान भाव, सगळ्यांवर समान प्रेम करणारे आहे. त्याच्यानंतर कसं आहे? आर्य तमीशम जरा मरणात्मदेवम, त्यांना मरण नाही. अजून कसे आहे दिसायला? म्हणतात पंचाननम, 5 मुख ज्यांना आहे. महादेवाला 5 मुख आहे म्हणून पंचानन. आनन म्हणजे मुख, पंचानन आहे. प्रबल पंच विनोदशीलम, महादेवाचा स्वभाव कसा आहे? विनोदशीलम, विनोदी आहे. संभावई मनसी शंकरम अंबिकेशम, असे महादेव अंबिकेचे पती आहेत. म्हणून हे वर्णन पहिल्या श्लोकामध्ये आलेलं आहे. महादेव किती दिव्य आहे, किती सुंदर आहेत, कसे आहेत, महादेवाचं हे वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. महादेवाचं जरी वर्णन आपण ऐकत असलो तरी कोणत्याही देवाला कमी आणि कोणत्याही देवाला श्रेष्ठ समजायचं नाही. सगळ्यांना समान समजलं पाहिजे. जर आपण कुणाला कमी आणि जास्त समजलं तर कमी जास्त समजल्याचं पाप आपल्याला लागत असतं. रामचरितमानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, को बड़ छोट कहत राम
कहत अपराधी. जर आपण कुणाला मोठं म्हटलं आणि कुणाला छोटं म्हटलं तर आपल्याला अपराध लागत असतो. मग कोणत्या देवाचं भजन आपण केलं पाहिजे, कोणत्या देवाचं नाम घेतलं पाहिजे, कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे, फार महत्वाचा मुद्दा आहे. लक्षपूर्वक ऐका. कुणाला वाटतं की कृष्ण सगळ्यात श्रेष्ठ आहे, कुणाला वाटतं की महादेव श्रेष्ठ आहे, कुणाला वाटतं गणेशजी श्रेष्ठ आहे, कुणाला वाटतं देवी भगवती श्रेष्ठ आहे. या भानगडीमध्ये कुणीही पडायचं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये आपली ज्या देवावर श्रद्धा आहे, निष्ठा आहे, आपल्याला जो देव आवडतो त्याच देवाला आपला इष्टदेव म्हणून एकदाच निश्चित करायचे. मग ते कुणीही देव असेल, गणेशजी असतील, कृष्ण असेल, विष्णू असेल, महादेव असेल, रामप्रभू असतील, कुणीही असेल. एकदा आपल्या अंतःकरणामध्ये त्या देवाला निश्चित करायचे आणि त्याच देवाचं नामस्मरण करायचं. गुरूंकडून त्याच देवाच्या नावाचा मंत्र घ्यायचा आहे आणि त्याच मंत्राचा जप करायचा आहे जो गुरूंनी दिलेला आहे. आणि त्यालाच इष्टदेव म्हणून त्याच देवाचं भजन पूजन करायचं. एकविध भक्ती याला म्हणतात. जसं तुकोबरायांची भक्ती होती एकविध भक्ती. एकविध भक्ती कशी होती? स्पष्ट शब्दामध्ये तुकोबराय सांगतायत काय? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता स्पष्ट शब्दात सांगतात. जरी स्पष्ट सांगत असले तरी सुद्धा दत्तात्रेयांचंही अभंग त्यांनी लिहिलेला आहे, हनुमानजींचाही लिहिलेला आहे, शिवजींचाही लिहिलेला आहे, भगवतीचंही वर्णन आलेलं आहे. परंतु सगळ्यांच्या वर्णनामध्ये त्यांना विठ्ठलच दिसतोय. म्हणून आपलं जर इष्टदेव आपण एकदा निश्चित केले की त्याच देवाची मूर्ती आपल्याला सगळ्यांमध्ये दिसली पाहिजे. मग तुम्ही दत्ताच्या मंदिरात जा, महादेवाच्या मंदिरात जा, हनुमानजींच्या मंदिरात जा, देवीच्या मंदिरात जा, नाहीतर अजून कोणत्याही देवाच्या मंदिरात जा. जो देव आपण निश्चित केलेला आहे त्याच देवाच्या नामाचं चिंतन करायचंय आणि त्याच देवाला त्या मूर्तीमध्ये बघायचं आहे. त्याचीच भक्ती करायची आहे, त्याचंच नामस्मरण करायचे. म्हणजे व्यभिचारी भक्ती होणार नाही, एकविध भक्ती होईल. लक्षात येते? शिवपुराणामध्ये महादेवाचं वर्णन आलेलं आहे. जे महादेव आधी ज्यांना म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर वर्णन करतायत की जे देवाधिदेव महादेव आहेत, त्या महादेवाचं वर्णन करत असताना वेदव्यासजी महाराज म्हणतायत की हेच वर्णन जेव्हा सूतजी महाराज करतायत, कुठे करतायत? धर्मक्षेत्री महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्त्मनि. जे धर्मक्षेत्र आहे, महाक्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी गंगा कालिंदी संगमे म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे. गंगा यमुना आणि सरस्वती म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या तटावर कथा होते. कथा कुठे होते? भक्तीच्या तटावर होते. कथा कशी श्रवण केली जाते? ज्ञान युक्त कथा श्रवण केली जाते. कथेने काय होतं? वैराग्य निर्माण होतं. म्हणून कथा कुठे होते? भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या तटावरच कथा होते. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, त्यालाच कथा श्रवण करायला मिळते. बाकीचे येऊन बसले तरी त्यांच्या आत कथा बसत. याचा अर्थ तुम्ही कथेत बसलेले आहात, परंतु आपल्यात कथा बसलेली आहे की नाही ज्याचं त्याचं ज्याने त्यांनी तपासून बघायचं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या तटावर कथा होते. आणि ती कथा चालू असताना त्या ठिकाणी शौनकादी ऋषींनी काही प्रश्न सूतजींना विचारलेले आहे. महात्मन सांगा, भविष्यामध्ये अशी घटना घडणार आहे, कलियुग येणार आहे. त्यावेळेस म्हणतायत की कलियुग आल्यानंतर काय होईल महाराज? प्राप्ते कलियुगे घोरे नरा पुण्य विवर्जिता दुरा
भविष्यात जे कलियुग येणार आहे त्या कलियुगामधले लोक कसे असतील? नरा पुण्य विवर्जित, पुण्य कर्म करण्याच्या विरोधात असतील. कसे असतील लोक कलियुगातले? दुराचार रता, दुराचारी कार्य करणारे असतील. सर्वे सत्यवार्ता परान्मुखा, सत्य त्यांच्या तोंडून कधीही निघणार नाही. सत्यापासून विन्मुख म्हणजे सत्याचं तोंड इकडे आणि माणसांचं तोंड इकडे, एवढे सत्याच्या विरोधातले लोक कलियुगामध्ये असतील असं तेव्हा म्हणत होते. सगळे खोटे बोलणारे आहेत, मी म्हणत नाही. कोण म्हणतंय? शौनकादिक ऋषी सूतजींना म्हणतात. एकदा जरी कोणी थोडंफार खरं बोलायला लागलं की त्यांना असं वाटतं की हरिश्चंद्र राजानंतर माझाच नंबर आहे. म्हणून खरं कुणीही बोलत नाही. कसे असतील कलियुगातले लोक? परापवाद निरता, परद्रव्याभिलाषिणा, परश्री सक्त मनसा, परहंसा परायणा. परापवाद निरता, वादावाद करणारे असतील, वाद करणारे असतील. परद्रव्याभिलाषिणा, स्वतःचं धन तर आपल्याजवळ राहिलंच पाहिजे, पण दुसऱ्यांचं कमावलेलं धन सुद्धा प्राप्त करण्याची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे. परश्री सक्त मनसा, स्वतःच्या स्त्रीमध्ये आसक्त आहेत परंतु परस्त्रियांमध्ये ज्यांचं मन आसक्त आहे. परहिंसा परायणा, जे हिंसा करणारे असतील. कसे असतील कलियुगातले लोक? म्हणतात हिंसक आहे, निरपराध पशूंना मारणारे आहेत, त्याला ही हिंसा म्हणतात. आणि एक हिंसा बाह्य अंगाने जर बघितलं, दुसऱ्यांना मारणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, दुसऱ्यांची वस्तू हिसकावून घेणं, दुसऱ्यांना त्रास देणं, याला तर हिंसा म्हणतातच. परंतु मनातल्या मनात दुसऱ्यांचं चिंतन करण्याला सुद्धा हिंसा म्हणतात. मनातल्या मनात दुसऱ्यांचं वाईट चिंतन केलं तरी त्याला हिंसा म्हणतात. याच्यामुळे जैन धर्मामध्ये एक वाक्य नेहमी ते वापरतात, अहिंसा परम धर्म. अहिंसेसारखा परम धर्म नाही. अहिंसा परमो धर्म. म्हणून मनुष्याने परम धर्माचं पालन केलं पाहिजे, अहिंसा केली पाहिजे. पुढे शौनकादिक ऋषी सांगतायत, देहात्म दृष्टयो मूढा नास्तिका पशुभूतया, मातृपितृ कृत द्वेषा, श्रीदेवा काम किंकरा. देहात्म दृष्टयो मूढा, देहाच्या बाबतीत मूढ विचार असणारे. देह कशासाठी मिळालेला आहे याच्याबद्दल चुकीचा विचार करणार. कशासाठी देह मिळालेला आहे? कशासाठी मिळालेला आहे? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे का? काय आहे? भजना गोमटा. पण आपण भचा भो केलेला आहे. खाओ पिओ मजे में रहो. देहाच्या बाबतीत मूढ म्हणजे काय आहे? आपण कुठून आलेलो आहोत? आपला देह कशापासून बनलेला आहे? आपल्याला जन्म का मिळालेला आहे? मानव बनलेलो आहोत तर आपण काय केलं पाहिजे? मृत्यू पश्चात आपण कुठे जाणार आहोत? मी कोण आहे आणि मला काय करण्यासाठी देवाने पाठवलेलं आहे याचा विचार करणं म्हणजे देहाच्या बाबतीत ज्ञान असणं. मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार. करावा विचार
मी कोण आहे करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीच. मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, मला कुठे जायचं आहे, हा देह कसा बनलेला आहे, मी मेल्यानंतर कुठे जाणार आहे, माझी गती काय होणार आहे, मी याच्यासाठी काय केलं पाहिजे, उद्धार म्हणजे काय, पाप म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, हे संपूर्ण ज्ञान व्यक्तीने प्राप्त केलं पाहिजे. पण हे ज्ञान कलियुगातले जीव प्राप्त करण्याचा विचार करत नाही. म्हणून शौनकादिक ऋषी म्हणतायत कलियुगातले जीव कसे असतील, देहात्म दृष्ट यो मूढा. मूढा म्हणजे मूर्ख. नास्तिका पशुबुद्धया. कसे असतील, नास्तिक असतील. नास्तिक म्हणजे ज्यांची आस्था कुठेही न असती याला म्हणतात नास्तिक. कुठेही ज्यांचा विश्वास नाही, कोणत्याही देवावर नाही, कोणत्याही संतांवर नाही. आणि हल्ली नास्तिक लोक जास्त आहेत या जगामध्ये आणि हळूहळू नास्तिक लोकांचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. जर आपल्याला वाटत असेल की पूर्वीपेक्षा लोक आता जास्त परमार्थ करायला लागले तर ही गोष्ट चुकीची आहे. का? मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते. पूर्वी जर कथा असली तर कथेमध्ये कमी लोक असायचे, बरोबर आहे. त्याचं कारण एक होतं, त्यावेळेस लोकसंख्या सुद्धा कमी होती. आता लोकसंख्या ही जास्त आहे आणि जास्त लोकसंख्येच्या मानाने पब्लिक जी आहे कथा कीर्तनामध्ये ती कमी आहे. जरी आपल्याला जास्त दिसत असतील तर लोकसंख्येच्या मानाने येणारे लोक कमी आहे कथा कीर्तनासाठी. आणि जरी आलेले असतील तर ते पारमार्थच ऐकण्यासाठी आलेले असतात असं नाही. सध्या जास्त गर्दी जर दिसते कथेमध्ये तर त्याचं कारण काय आहे? काहीतरी महाराज तोडगा सांगतील की काय? तो तोडगा ऐकण्यासाठी गर्दीच गर्दी असते. कशासाठी? तोडगे ऐकण्यासाठी. की काय केल्यानंतर मुलाला नोकरी लागेल, काय केल्यानंतर मुलीचं लग्न जमेल, काय केल्यानंतर घरामध्ये मूलबाळ जन्माला येईल, काय केल्यानंतर मनोविकार दूर होतील, हे ऐकण्यासाठी गर्दी आहे. जर खरोखर परमार्थ भक्ती अंतकरणामध्ये असली असती तर प्रत्येक कथा वाचकाच्या समोर गर्दी पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक कथा जे ग्रंथ पाठ करून कथा करतायत आणि ज्यांचं जीवनच ग्रंथ आहे, काही महात्मे स्वतः देवासारखे आहेत, एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. सगळ्या रिद्धी सिद्धी ज्यांच्यामध्ये आहे, नामस्मरणाने तयार झालेले, त्यांच्या पुढे लोक कमी दिसत आहेत कारण ते बाकीचे तोडगे सांगत बसत नाही. पण तोडगे ऐकायचे म्हणून गर्दी आहे. परमार्थ आहे हा, भक्ती आहे ही. म्हणून नास्तिक लोक कशा या पृथ्वी तलावर का आहे? विज्ञान जे आहे त्या विज्ञानाचा विचार करून, विज्ञान सांगतंय चक्षुर्वय सत्य, म्हणजे डोळ्यांनी दिसतंय ते सत्य आहे असं विज्ञान म्हणतं. तसं विज्ञानवादी काही लोक म्हणतात जर देव आहे तर आम्हाला दाखवा, मग आम्ही देवावर विश्वास ठेवू. वेड्या, देव बघण्याचा विषय नाही, देव अनुभवण्याचा विषय आहे. अथात ब्रह्म जिज्ञासा, देव जाणण्याचा विषय. भक्ती कर,
आणि मग नंतर देवाला बघ कसं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. आत असलेला भगवान परमात्मा नामस्मरणाच्या मंथनाने बाहेर काढ आणि मग बघ देव दिसल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये देव आहे. आणि जर चक्षुर्वै सत्यम म्हणत असणार तर त्यांना विचारा, सांगा दवाखान्यात गेल्यानंतर जर पोट दुखतं सांगणार तर सांगा कसं दुखतं दाखवता येईल का? डोकं दुखतं आपण सांगतो, सांगा कसं दुखतं दाखवता येईल का? ते जसं अनुभवाने सिद्ध होतं तसं देव सुद्धा जाणण्याचा विषय आहे. आणि बघितल्यानंतरच आहे म्हणणार तर नास्तिकांना विचारा की तुम्ही हवेला बघितलेलं आहे का? आणि जर बघितलेलं नाही मग हवा नाही का? आहे. असे हजारो उदाहरणं देता येतील, हजारो उदाहरणं देता येतील. पण लोक नास्तिकवादी झालेले आहेत, विश्वास देवावर नाही. पशुबुद्धया, कशी बुद्धी आहे? पशुबुद्धी आहे. पशुबुद्धी म्हणजे हिंसक वृत्ती मनुष्याची आहे, हिंसा करणारे झालेले आहेत. पशु कुणाला म्हणतात? जनावर कुणाला म्हणतात? जो स्वतःचाच विचार करतो त्याला जनावर म्हणतात, त्याला पशु म्हणतात. जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याला पशु म्हणतात. जो जगत कल्याणाचा विचार करतो त्याला संत महात्मे म्हणतात. आणि जो समस्त त्रैलोक्याचा विचार करतो त्याला देव म्हणतात. पण कलियुगातले जीव कसे आहे? पशुबुद्धया, मातृ पितृ कृत द्वेषा, आई आणि वडिलांचा द्वेष करणारे आहे. आणि श्रीदेवा काम किंकरहा, विषयाच्या लोलूप झालेला आहे. असे लोक जगामध्ये आहे. मग सांगा महाराज, अशा लोकांचा उद्धार कसा होईल? जे पापी आहे, कुसंगतीचे आहे, व्यभिचारी आहे, दूषित